गडिंग्लज विभागातील हजारो ग्राहकांचे विश्वसनीय मोबाईल दालन म्हणजेच गेली 25 वर्ष ग्राहकांच्या सेवेत असणारे महेशबाई शहा यांचे गडिंग्लज बसस्थानकासमोरील SS मोबाईल खास दसरा आणि दीपावली सणाच्या निमित्ताने घेऊन आले आहे खास ऑफर। दसरा आणि दीपावली सणाला SS मोबाईल मध्ये खरेदी करूया, सणांचा आनंद द्विगुणित करूया। महाराष्ट्र राज्यामध्ये काल केंद्रीय निवडणूक आयोगाचं पथक हे दाखल झालेलं होतं, त्यामुळे येणाऱ्या 10 दिवसामध्ये ही विधानसभा निवडणूक ही लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे। आचारसंहिता ही कधी लागू शकते त्या अनुषंगाने गेल्या 2-3 महिन्यापासून आपण पाहतोय की राज्यामध्ये महाविकास आघाडी असेल, महायुती असेल किंवा विविध पक्षाची या विधानसभेच्या अनुषंगाने जोरदार तयारी चालू आहे। आणि आज आपण पाहतोय की कागल विधानसभा मतदारसंघ आणि चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये काय वातावरण आहे, कोणाची हवा आहे जाणून घेण्यासाठी आपण इथे दौरा करत आहोत। आणि आज आपण पहिल्यांदा आलेलो आहोत या गडिंग्लज बस स्थानकाच्या समोर जे रिक्षा स्थानक आहे या रिक्षा स्थानकाजवळ आलेलो आहोत आणि रिक्षा स्थानकावर जे रिक्षा चालक आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊ की नेमकं कागलचं वातावरण काय आहे, चंदगडचं विधानसभेचं वातावरण काय आहे। तर आता विधानसभा लागणार आहे त्या अनुषंगाने जोरदार तयारी चालू आहे पक्षांची। काय वातावरण आहे कागल विधानसभा मतदारसंघात, चंदगड विधानसभा मतदारसंघात? सर आता कसं आहे, आता आहे मुस्लिम साहेब आहेत पण ते आहेत चांगले देतात मला साहेब। 1500 रुपये बचत गटाचे देतात किंवा पेन्शन वाढलेले आहे, महिलाचं ते लोक लाडकीचे पैसे दिलेले आहेत, भांडे वापरे केलेलं आहे, भरपूर केलं आहे, चांगलंच केलं। मुस्लिम साहेब सुद्धा चांगले आहेत तसं का नाही, आणि समस्येसाठी पाहिजे आपल्याला, पण हे नेता बदल पाहिजेत आहे आपल्याला। गावी झालो, गावी झाले कुठलं गाव? भडगाव। भडगावचे काय तिकडे भडगावला काय वातावरण आहे? राजेश पाटील येईल काय नंदाताई? येतील की नंदाताई? नंदाताई येतील की नंदाताई? काय वाटतंय काही दिवसात विधानसभाचं बिगुल वाजू शकतं? कागल विधानसभा, चंदगड विधानसभा जे की गडिंग्लज तालुका किंग मेकर ठरणारे या दोन्ही मतदारसंघामध्ये आमदार करायला काय वाटतंय? चंदगडमध्ये कोण निवडून येईल आणि कागलामध्ये कोण निवडून येईल? इथं जर का बघितलं तर चंदगडचं एवढं काय आपल्याला हे नाही आहे, पण मी गडिंग्लज मतदारसंघातून असं वाटतंय मला की दोघांच्यातही कडी झुंजत होणार। पण कसं आहे, आज राजेंचं पण काम तसं आहेच, त्याबरोबर मुश्रीफ साहेबांचं त्याच्यापेक्षा जास्त आहे। पण आत्ताच्या घडीला अशा लोकांच्यात असं वातावरण वाटते की आत्ताच्या घडीला इतकी वर्ष मुश्रीफ साहेब आहेत पण नवीन काहीतरी घडावं अशी एक अपेक्षा वाटते आणि लोकांच्या मधून ही चर्चा आहे असं मला आमच्या याच्यातून आम्हाला तरी जाणवलंय। काय काय चर्चा आहे, म्हणजे काय लोकांची अपेक्षा आहे आत्ताच्या घडीला? म्हणजे कसं आहे की लोकांचं एक कल आहे की मुश्रीफ साहेब आता इतकी वर्ष होते, आता जरा नवीन काहीतरी घडावं, नवीन कोणतरी व्हावं हीच एक हे आहे अशी लोकांची तरी मला त्यांच्याकडून म्हणजे बऱ्याच जणांच्याकडून आहे। मला पण असं वाटते की नवीन काहीतरी घडावं। मुश्रीफ साहेबांच्या कामाबद्दल आम्हाला कधीच आम्ही हे केलं नाही, पण आता काहीतरी नवीन व्हावं एवढीच माझी पण तीच अपेक्षा आहे। पावसामुळे जरासा धंदा मंदी आहे, आमचा मंदी आहे, थंड आहे धंदा। वातावरण तापले की निवडणुकीमुळे तापणार आता? निवडणुकीत काय वाटते? लोकसभा निवडणूक झाली, आता विधानसभा लागते, मुश्रीफ साहेबांनी समरजित साहेब उभारल्यात निवडणुकीला। काय आमचा तर रस्ता मुश्रीफ साहेबांनी केले, देव मंदिरचं काम चालू आहे, तिथनं गोरगरिबाचं पेन्शन चालू करल्यात, त्याच्यामुळे आम्हाला मत टाकायचं त्यांना नसं मुश्रीफ साहेबांना। गडिंग्लज भागात कामं केलं मुश्रीफ साहेबांनी कामं केल्यात की त्यांनी कामं केल्यात म्हणून त्यांच्या पाठ लागायचं। आता माझी पेन्शन चालू केल्यात आता 65 वर्षाला। आणि काय लोकांच्यात काय वातावरण आहे? लोकांचं वातावरण आता त्यांनी आमचे आता मुश्रीफ साहेबालाच टाकायचं म्हणतात सोडा। तुमच्या समाजातले बी आहेत? आहेत आमच्या समाजात म्हणले आहेत सोडा, आहेत ना। आमच्या समाजातली दुसरी एक थोडी असतील समज तर घाट केलं असणार, आमची काय आम्ही गोरगरीब आहे ते त्यालाच टाकणार। गोरगरीब सगळे निवडणूक लागल्यात काय समजलं काय? निवडणूक लागले कोण कोण उभा राहणार तिकडे काय माहिती आहे? नंदाताई आहे, नंदा नाही, राजेश पाटील आहे, शिवाजी पाटील आहे, राजेश पाटील येतो। राजेश पाटीलला वातावरण चालू आहे, राजेश पाटलाच नाही चांगलं आहे। चांगलं आहे का बरं? सगळी पैसे दिले, कामं काय विकास कामं केलं काय कामं केल्या तिने? ते दुर्गंधेश्वर मठाचं 25 लाख दिलं आणि चालुबाचं 12 लाख दिलं, हरिजनचं 18 लाख दिलं, सगळे दिलं, गणपती मंडळचं दिलं। काय 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 कामं चांगलं राजेश पाटलांची कामं आहेत, चांगलं होतंय करायला।
बरोबर. मग भागात राजेश पाटलांचा आहे तर आहेत निवडून येणार तर आहेत की आणि नंदा तर येणार नाही. नंदात आहे काय येणार काय केव्हा तरी यावेळी येतं तर 2 वर्षी काय 3 वर्ष झालं हां ते सगळं फिरून आलं हां राजेश पाटील. बर राजेश पाटील एवढा मी बी आलतो हां. आलतो. मग नंदा ते काय येणार नाही म्हणताय तिने येतच नाही तिकडं. हां इकडं काय येत नाही म्हणताना नाही मी काय सांगायला नाही तर ते लोक कामं करायला पाहिजे की. हां मग राजेश पाटलांनी कामं केल्यात हां तिकडं भागात आणि काय तिकडं वातावरण चांगलं आहे. तुमच्या तिथं बाजूला निलजी गाव आहे निलजी गाव दोंडगा आहे आहे मुतनाळ निलजी काय वातावरण कोणाचं आहे ते सगळ्या गावात कामं करायला तो कोण राजेश पाटील त्यांचं त्यांचं चांगलं आहे. म्हणजे कोण निवडून येणार राजेश पाटील. आजारात 3 भागात विभागला गेलाय. बरं तुमचा कुठल्या विभागात येतो. आम्ही चंदगड. चंदगडमध्ये काय वाटते वातावरण काय आहे चंदगडमध्ये बघा राजेश पाटील नंदाताई हां मानसिंग खोराटे हो. शिवाजी पाटील अप्पी पाटील चौघ तरी माहिती आहेत आपल्याला. चौघं माहिती आहेत. अमर चव्हाण उभारणार आहे. हां काय वातावरण आहे. साधारण म्हणजे सध्याच्या परिस्थितीला आम्हाला म्हणजे आम्ही तुम्हाला पहिल्यांदा आम्ही ह्या राजकारणात जास्त एवढं इंटरेस्ट नसतो आमचा. नसते सर्वसामान्य त्यामुळं सर्वसामान्यापैकी आम्ही असतो. त्यामुळं कोण कुणाचं काय आहे कोण कुणाकडं हे आम्हाला ओळखी पण त्यांच्या नसतात. त्यामुळे काही एवढं काय आम्ही म्हणू शकत नाही की आहे बाबा आता औंधा ह्या सीझनमध्ये राजेश पाटलांना थोडंसं बऱ्यापैकी वाटतंय काम केले. राजेश पाटलांनी कामं केलेत असे बऱ्यापैकी जरा वाटतंय. निवडणुका लागले समजले का नाही. हा समजले. तुमचं कागलमध्ये येते ना. हो कागल मतदारसंघ. तिकडे संभाजीत गाडगे मुश्रीफ साहेब उभारले. मुश्रीफ साहेबांचं जरा आहे आमच्याकडे वजन जास्त. तिकडं हो त्यांचा जनसंपर्क जास्त आहे ना. आतापर्यंत त्यांनी कामं जनतेची जास्त केलेली आहेत. बर त्यामुळं संभाजी साहेबांचा आत्ताच त्यांचा संपर्क वाढून मग पुढे मतदान होणार. आता मुश्रीफ साहेबांशिवाय तिथे दुसरा कोण विचार करत नाहीत कुठं आपल्या इकडल्या भागात. तुमच्या भागात म्हणजे कौलगी हो करवली हे सगळं उत्तूर मतदारसंघ हे सगळं मुश्रीफ साहेबच आहे तो. मुश्रीफ साहेब काय असं कामं केल्यात मुश्रीफांनी. भरपूर जनसंपर्क आहे गावची कामं केलेली आहेत गावचा विकास साधलेला आहे. मतदारसंघात शक्यतो कोणाला तसं वंचित ठेवायला नाही. आम्हाला काय आमचं त्यांनी केले नाही केल्याचा काय नाही आहे. पण तुम्हाला काय दिले काय मुश्रीफ साहेबांनी. नाही आम्ही काय शासनाचा लाभ आम्ही काय घेतलेला नाही. बर त्यामुळं आम्ही काय त्याच्याबद्दल कौतुक म्हणत नाही. मी काय असेल ते नियमाप्रमाणे करतील पण मतदारसंघामध्ये कामं त्यांनी जास्त केलेली आहेत. मुश्रीफ साहेबांनी हो काय काय कामं केले तू. कामं तशी गावातले विकास म्हणजे पाण्याचा प्रश्न म्हणा रस्ते बर काहीतरी सामाजिक मंदिरं ह्याच्यामुळे त्यांनी लक्ष चांगलं दिलेलं आहे. निधी भरपूर दिलेला आहे सरपंचांना. त्यामुळे कामं झालेले आहेत नाही. कामं झाले. त्यामुळे ह्यांचा संभाजीचा संपर्क नाही तेवढा येत नाही तिकडे. नाही कधीच नाही. आणि इथून पुढे तेवढं नाही. आणि वैयक्तिक जरी मुश्रीफ साहेब गेले तर भेदभाव न करता कामं करतात नाही. मुश्रीफ साहेब संभाजी गाडगे भेदभाव करतात. नाही ते काय आमचा संपर्क नाही सोडा. आम्ही काय राजकीय माणसं नाही करत. पण आतापर्यंतचा अनुभव म्हणजे मुश्रीफ साहेबांचा जास्त संपर्क आहे. संपर्क आहे. हो त्यांनी कुठलंही काम गेलं त्यांच्याकडे तर होत नाही असा कधी विषय झालेला नाही. पाठपुरावा त्यांनी करणारच. कशात त्यातलं ते तरी सांगणार. काय नेमकं अडचण आहे ते तरी ऐकून घेणार आणि काम चांगलं करणार. गंगावा कुठं राहते कुठं राहिलाय तुम्ही. नेवडे गल्ली म्हणजे गडिंग्लज मध्ये. काय करताय. हेच भाजीपाला करतोय. नवरा दारू पिऊन पुलाय होय दररोज. बघा माझं तब्येत बी ठीक नाही. ठीक नाही. हा भाजीपाला विकतेस तू. बर बर निवडणुका लागल्यात माहितीये का नाही. निवडणुका आल्यात माहितीये ना. आता हसन मुश्रीफ आणि समरजी दादा घाडगे उभारणार आहेत. तुला काय वाटतंय कोण निवडून येईल. आणि मुश्रीफ साहेब मला सावकारी केल्यात. मुश्रीफ साहेबला मी देणार. मुश्रीफ साहेब देणार. होय का बरं. का माझा परिस्थिती गरीब होती. बर मग आता आमच्या देवळात देव बांधा लागल्यात. कोण तिन्ही मुश्रीफ साहेब. कसलं देव बांधायला तुमचं देऊळ. हा काय शेजराय बांधायला तुम्ही. बर माहिती आहे की मुश्रीफ साहेब आणि समरजित साहेब उभारणार आहेत. माहिती आहे ना. माहिती आहे. काय वाटतंय दोघात कोण सरस वाटतंय. दोघात आपला काय मुश्रीफ साहेब. मुश्रीफ साहेब का बरं. कारण त्यांनी लोकांना पेट्या मिळाल्यात भांडी मिळाले काही योजना दिलेल्या आहेत. माझ्या पुरतं मला दिलेलं नाही. बस पेट्या दिल्या म्हणजे मुश्रीफ सरस म्हणायचं. कसं काय. आता तुम्हाला काहीतरी फायदा असेल म्हणून तुम्ही करणार ना. तसंच आहे.
बर विकास कामं काय केली नाही तिने विकास कामं पण पहिले केलेले आहेत. केलेत काय मामा काय केले तुमचं गाव कुठलं जादेवाडी जादेवाडी काय वाटते तिकडे काय वातावरण जादेवाडी नेहमी सांगायला तीच की वाटतं काय मुश्रीफ साहेबांचं मसरी साहेब काय बरं आमचं मरगुबाईचं मंदिरला 5 लाख दिले बर इतर रकमेच्या मंदिरला दिले पैसे बर केले की गावचा विकास केला त्याने म्हणून आम्ही त्यांच्या तर्फे हाव जरा मसरी साहेबांचे आणि ती लाडकी बहीण योजना त्यांनी काय मिळाल्या का तिकडे ते चालू आहे की मिळाले थोडे मिळायचे आहेत मिळायचे मग ते तुमच्या गावाल्या लाडक्या बहिणी राहणार काय मुश्रीफ साहेबांसोबत राहणार की हो राहणार नक्की काय हो गावात आणि काय केले मंदिरला फंड देऊन आणि काय केलं दुसरं पेट्या दिल्यात परत भांडी दिलीत अजून काय देतील देणार मामा समर्जित गाडगे निवडून आलं तर हे सगळं करणार नाही वाटते करतील काय मग करतील करणार त्यांना एकदा संधी द्या नको द्यायला पाहिजे मग द्यायला काय मुश्रीफ साहेब निवडून येणार म्हणतायचा आता जे वातावरण दिसत आहे त्याच्यावर मी सांगतोय सांगता होय म्हणजे लोक निवडून देणार समर्जितला देऊन देणार नाही नाही. देणार ना नाही देणार दोघांपैकी कोण कामाचा माणूस वाटतोय सांगा जरा दोघांपैकी आता जे केलेलं आहे म्हटल्यानंतर मुश्रीफच मुश्रीफ होय तिकडे मग तुमच्या भागात कोणाला वातावरण तरी वातावरण ते काय नाही अजून है ना? नाही तरी वरचढ कोण होणार भागात मुस्लिम साहेबच होणार मुश्रीफ साहेब मराठा समाज असले तरी तो मुसलमान असले तरी सुद्धा तो मुश्रीफ साहेबच निवडून येणार असं आम्हाला तरी वाटतंय म्हणजे काँग्रेसवाल्याने 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळालं तरी सुद्धा त्यांनी रामभूमीचं काम केलं नाही फक्त आम्हाला भांडण लावलेत मुसलमान आणि हिंदूमध्ये परंतु ते मोदीने केलेले आहेत त्याप्रमाणे आम्हाला तरी वाटतं की मुश्रीफ साहेब आणि राजेश पाटील गडिंगला कागल मतदारसंघ चंदगड आणि कागल मतदारसंघामध्ये त्यांनी निवडून येणार मुश्रीफ साहेब आणि समर्जित साहेब उभारणार आहेत निवडणुकीला माहितीये काय वाटते कोण निवडून येईल वाटते तुला मुश्रीफ साहेब हे निवडून येतील असं वाटतं कसं काय त्यांनी बरीच कामं केलेत आपल्या भागात केल्यात इकडं आमच्या लक्ष्मी मंदिरसाठी पैसे मंजूर करून दिलेत परत आणि आमच्या भावाचं ऑपरेशन झालं बलून ऑपरेशन 10 वर्ष झाली पण मुश्रीफ साहेबांनी लेटर दिलं होतं आम्ही मुंबईला जाऊन ते ऑपरेशन करून घेऊन आलो आणि असं बलून ऑपरेशन होतं त्यांचं ते ऑपरेशन झालंय असे बऱ्याच पेशंटांना त्यांनी मदत केल्या त्यांच्याकडे गेलेलं कधी रिकामं आलेलं नाही माणूस आणि परत त्यांनी मुंबईमध्ये त्यांना श्रावण बाळ म्हणून असं ओळखलं जातं आमदार निवासला आम्ही तिथे राहून आलोय त्यांची व्यवस्था सगळी चांगली आहे होय मुंबईला तुम्ही गेलता हो सगळे श्रावण बाळ म्हणतात होय बोर्डच लावून चढलेत बोर्डच लावला आमदार निवासला बर मग काय आणि काय केले साहेबांनी भरपूर जिकडे तिकडे कामं केल्यात आमच्या भागात तरी एवढं काम केलं रस्त्यांची असू दे याच्याचं सगळं म्हणजे जे कायदा होता पण अंमलात त्यांनी दवाखान्याचा सुद्धा कायदा त्यांनी अंमलात आणलाय इतके दिवस सूट होती ती आपल्यापर्यंत हे राबवण्यात आलेली नव्हती पण त्यांनी ते हे करून दिले पेशंटांना त्याचा फायदा करून दिलेला आहे होय होय मुश्रीफ साहेब येणार म्हणते हो येणार 100% 100% होय एवढा विश्वास होय 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 काय मावशी काय वाटतंय खरंच येणार त्यांनीच येणार तुम्ही काय करताय आम्ही पण भाजीपाला व्यवसाय करता भाजीपाला मग काय होणार येणार निवडून येणार की सगळ्यांना सहकार्य केल्यात किंवा त्यांनी काय सहकार्य तुम्हाला काय सहकार्य केलंय काय आता आम्हाला काय लागणार दवाखाना आता माझं पण हार्टचं ऑपरेशन झालंय कुणी केलं सरकारनं पैसे दिले म्हणजे मुस्लिमांना होतेच की तेव्हा मुश्रीफ साहेबांच्या मदतीने केलं होय हार्टच्या ऑपरेशनची मदत केली होय बर किती खर्च सांगितलेला त्याने तेव्हा 1.5 लाख सांगितलेले बर मग ते आमचं काय पैसे 50,000 भरून घेतलं खरं परत आम्हाला दिलं नंतर त्यांनी परत दिलं कुणामुळं त्यांच्यामुळं मुश्रीफ साहेबांच्यामुळं दिलं हां हां मग काय सहकार्य करतात म्हणजे चांगलंच की बाबा आता कोण गरीबाला धावून येते आता बर त्यांनाच मदत करायची मतदान करणार तुम्ही राहायला कुठं आहे आम्ही इथं कासार गल्लीत आहे कासार गल्ली त्या भागात त्या गल्लीतले काय वातावरण आहे मग काय असतंय ते म्हणजे कसं मुश्रीफ साहेबांनी ओळखतात सोडा तिथे जास्ती कारण आम्ही जास्ती तिथं घरात नसतो आम्ही बाहेर इथं बाजारात काय म्हणतात लोक बाजारात सगळे मुश्रीफ साहेबच म्हणतात मुश्रीफ साहेब म्हणतात मुश्रीफ साहेब जिंदाबाद म्हणतात सगळेजण होय निवडून येणार मुश्रीफ साहेब येणार की आता एवढं सगळ्यांनी करतात म्हटलं तर लोक सगळी त्यांच्या पाठीमागे जायत हो काय वातावरण आहे गडिंगमध्ये हसन मुश्रीफ विरुद्ध समर्जित गाडगे अशी सरळ लढत होणार आहे काय वाटते दोघांपैकी कोण निवडून येईल कोण सरस वाटते आपल्याला सरस म्हणण्यापेक्षा असलेला माणूस व्यवस्थित कामकाज व्यवस्थित विकास केलेला असल्यामुळे त्यांच्या बाबतीत जनतेमध्ये शंका येण्याचं काही कारणच नाही
आणि असलेला माणूस म्हणजे कोण? म्हणजे हसन मुश्रीफ. हसन मुश्रीफ हां. म्हणजे विद्यमान आमदार आणि राज्याचे मंत्री. हां, विद्यमान आमदार, राज्याचे मंत्री, सगळ्या सुधारणा केलेल्या आहेत आणि त्यामुळं वाईट म्हणून म्हणायला काही जागा नाही. त्यांनी बाबा वाईट आहे तर तो काम करणार नाही असं म्हणण्यासारखं काही जागा नाही. मग गडिंग्लजची लोक हसन मुश्रीफांना निवडून देतील वाटते तुम्हाला? आता हे बघा ज्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. लक्षात आलं का? काय कामं केलेत हसन मुश्रीफांनी? असं काय मी डिटेलमध्ये सांगू शकणार नाही, पण प्रत्येक जण असंच बोलणार की बाबा चांगलं काम केलेलं आहे. काय 25-30 वर्षात त्यांनी राहून असं काय बाबा वाईट असं कोणाचं केलेलं नाही असं माझ्या म्हणण्याप्रमाणे. फक्त मुश्रीफ साहेबच. मुश्रीफ साहेब का बरं असं का वाटतंय तुम्हाला? सर्व जनतेला त्यांनी हे केलेले आहे, काय सामान्य माणसाला सुद्धा जवळ केलेले आहे. त्यामुळे मुश्रीफ साहेबांनी जवळ केले म्हणजे नेमकं काय केले? मुश्रीफांनी काय केले? प्रत्येक कामगारांना काही मदत केलेली आहे त्यांनी. कामाचं साहित्य वगैरे वाटप दिलेले आहे. म्हणजे बांधकाम साहित्य वाटप. बांधकाम साहित्य वाटप केलेले आहेत. महिलांना भांडीच वाटप केलेले आहेत. प्रत्येक कामगारांचं हे केलं त्यांनी, पैसे दिलेले. म्हणजे मुश्रीफांचं काम चांगलं आहे म्हणून मुश्रीफ येणार असं वाटतंय. गडिंग्लज तालुक्यात किंवा गडिंग्लज शहरात काय वातावरण आहे आता सध्याच्या घडीला? आता सध्याच्या घड्याला हे बघा, विरोधक पक्ष नवीन उभारल्यामुळे त्यांची चर्चा करत असतात, पण येणारी सीट व्यक्ती मुश्रीफ. म्हणजे चर्चा समोरजित गाडगींच्या हे कारण निवडून येणार मुश्रीफच. नक्की येणार. नक्की येणार. त्यात काय वाद. महिलांचं मतं कुणाला मिळतील वाटते? महिलांची मतं सुद्धा मुश्रीफलाच मिळणार. मुश्रीफला मिळणार का बरं? काय भांडी संच? भांडी संचय दिलं. भांडी संच. आणि लाडकी बहीण योजनेची? लाडकी बहीण योजनेची जरी केली तर ते आता महिना 2 महिने पुरतं असेल हो, ते काय कायमस्वरूपी देणार नाही. काय तर हे जे आतापर्यंत त्यांनी करता आले की नाही मुश्रीफ साहेबांनी, असं कोण करणार नाही. मामा गाव कुठलं आपलं? कडगाव. म्हणजे तुमचं कागल विधानसभा मतदारसंघामध्ये काय वातावरण आहे? संबंधित गाडगे आणि हसन मुश्रीफ यांच्यात सरळ लढत होताना दिसते. या ठिकाणी जास्तीत जास्त हिंदुत्वाचा प्रसार जास्त आहे आमच्या भागात, कडगावमध्ये. हो. हिंदुत्वाचा हिंदुत्व म्हणजे आता जे भाजप सरकार आहे, शिवसेना आहे शिंदे सरकारांचं, त्याचं प्रमाण जास्त आहे. कारण काय हिंदुत्वासाठी त्यांनी खूप चांगलं काम करायला, त्यामुळे त्या पार्टीच्या दृष्टीनं उमेदवार निवडून येणार. म्हणजे हसन मुश्रीफच्याच जास्तीत जास्त हे निवडून म्हणजे महायुतीचा उमेदवार निवडून येणार. का वाटते महायुतीचाच उमेदवार का निवडून येणार? मग केंद्रामध्ये सुद्धा सरकार हिंदुत्वाचं स्थिर सरकार आहे, राज्यामध्ये स्थिर सरकार आलं पाहिजे. दोन्हीचा विकास होणार आणि आपल्या जनतेचं सुद्धा चांगलं भलं होणार. आणि योजना वगैरे बरेचसे चालू आहेत केंद्राच्या राज्याच्या, त्या दोन्ही मिळून चांगलं लोकांचं करण्याचा हेतू काय हा त्याच्या पाठीमागचा हेतू. म्हणजे केंद्राची मदत मिळेल म्हणून राज्यात सुद्धा महायुतीचं सरकार पाहिजे. पण मुश्रीफांचं वैयक्तिक काय काम आहे असं मुश्रीफांना निवडून द्यायचं आपण? त्यांचं म्हणजे आता गावामध्ये बरेचसे त्यांनी प्रगती केलेली आहे, रस्त्याचं म्हणा किंवा इतर विकास वगैरे, काही निधी वगैरे, गोरगरीब सामान्यासाठी त्यांनी भरपूर काम करायला केलेलं आहे. आणि विकास काय काम केलं तुमचे? रस्ते आता आमच्या गावात गटारी, त्यानंतर रस्त्यामध्ये पेविंग ब्लॉक, ते सगळं व्यवस्थित चालू आहे. आमच्या गावामध्ये बांधकाम सुद्धा चालू केलेलं आहे. ग्रामपंचायत बरेच वर्षाची होती, ते आता चांगल्या पद्धतीने बांधकाम त्याचं नियोजन चालू आहे. पाण्याचं आता शुद्ध पाणी येण्याचं त्याचं नियोजन चालू आहे. नळ पाण्याचं बरेचसे काही प्रगती चालू आहे आता बरेच. कडगाव आणि पंचक्रोशी भागात मग एकनाळ असेल, जक्केवाडी असेल, शिवपूर असेल, तिकडे काय आहे की तिकडे पण माहितीचं उमेदवाराची प्रसार माहितीचं उमेदवार. आणि काय वाटते महाविकास आघाडीचं वारं का नाही म्हणताय? आहे की ते आहे, पण तसं कसं आहे, फाईट जास्त आहे. दोन्ही एकमेकाला आहे ना, पण जास्तीत जास्त विकासाला लोक मतदान करणार. मोरेवाडी, वाटंगी म्हणजे आजरा तालुका, चंदगड, जे चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये गाव आहेत, बरोबर? कोण वाटते तिकडे चंदगड विधानसभामध्ये? काय वाटतं आपल्याला कोण निवडून येईल? जरा राजेश पाटलाचे जरा हे राजेश पाटलांचे. का बरं राजेश पाटीलच का? जरा विकास झालेला आहे, लोकांच्या प्रत्येक गावी विकास पोहोचलेला आहे. प्रत्येक गावी काहीतरी उद्योग काढलेत त्यांनी, रस्ते वगैरे असं त्याचं पाणी वगैरे असं आहे. आणि सर्वसाधारण संभ्रमात लोक म्हणजे आरक्षणाच्या बाबतीत आहेत. आरक्षण काय वाटते मग तुम्हाला? हे महायुती आरक्षणाच्या बाजूने आहे असं वाटते? महायुतीला जर पुन्हा निवडून दिलं आरक्षण देतील? अजून नक्की त्यांचा निकाल काय नाही.
काय संभ्रमात ती आम्ही लोक संभ्रमात तशी तीही आहेत असं वाटतंय. कारण का काय करते ते सांगता येत नाही. अंतिम टप्पा काय येईल ते सांगता येत नाही. आरक्षण तुम्हाला पाहिजे की नको? पाहिजे आहे की. आम्ही मराठी माणसं आहोत. आमची मुलं बाळं यांच्या सगळ्यांना त्यांचा बी पुढं काहीतरी विकास व्हायला पाहिजे. यासाठी आम्हाला आरक्षणाची फार मोठी गरज आहे. पण राजेश पाटील आरक्षण मिळवून द्यायसाठी प्रयत्न करतायत का आणि करतील का? करतील. विश्वास आहे तुम्हाला? हो. कारण हे आपलं अजितदादांच्या ह्याच्यात असल्याकारण मुश्रीफ वगैरे आहेत म्हटल्यानंतर ते काहीतरी आमच्यासाठी करतील असं वाटतंय. मडिलगे कुठला आजरा तालुका? कुठला मतदारसंघ येतोय? कागल मुश्रीफांचा होय का? संबरजित गाडगे आणि मुश्रीफ असे दोन उमेदवार माहिती आहे का तुम्हाला? कोण निवडून येणार वाटते? मुस्लिम जास्तीत कसं मुस्लिमने जास्तीत कामं केलेले आहेत. कामं केले? भरपूर कामं केली. देवळं बांधलेल्या ते काही एक नाही. रस्ता करून दिल्या, फुलं बांधल्या. तिकडे काय वाटतंय? राजेश पाटील, नंदाताई, राजेश पाटीलच. राजेश पाटील ना? का बरं? तिथे कामं केलं, देऊळ बांधले, कुठलं रस्ता केली ती मारुतीचे देऊळ बांधले की. देऊळ बांधले की राजेश पाटील येणार? नाही, मदत केली किंवा कसली मदत? कामं केल्यावर मग जर सांगा तिकडे लगेच. नंदाताई काम करणार नाहीत? कवा करतील? निवडून आल्यावर करतील. आता करायला की आता केले ती राजेश पाटील. केल्यात होय, कामं केल्यात म्हणून निवडून देणार तुम्ही? मग काय ते करा. मग तशी बघायला नको, तुम्हाला बघायला नको, तुम्ही असं आम्हाला काय. बरोबर. नंदाताईंना निवडून येतील की ते पण, परंतु कामं करायला म्हणतात लोकांनी तेवढे प्रेशर पडतं. बरोबर. राजेश पाटलाने आणि काय भागात कामं केल्यात? तर रस्ता केल्या, देऊळ 2-3 बांधल्यात. होय, चांगलं काम केलं. चांगलं कामाचा माणूस आहे काय? कामाचा माणूस. आणि त्या नूल आणि पंचक्रोशीत भागात काय वातावरण आहे? ते मुगळी बाजूला आहे, मुगळी आहे, जरडे आहे, काय वातावरण आहे तिकडे? हनुमंतवाडी आहे. हनुमंतवाडी आहे. ते कामं करणारे तिथं भागात म्हणजे राजेश पाटील. मी फळ विक्री करते. फळ विक्रेते. गाव कुठलं आपलं? ऐनापूर. हो. म्हणजे कागल तालुका, हे कागल मतदारसंघ. कागल मतदारसंघ. कागल मतदारसंघ. म्हणजे मुश्रीफ साहेब आणि संबरजित गाडगे अशी सरळ लढत. महाविकास आघाडी विरुद्ध महायुती. कोण वाटते तुम्हाला? कोण निवडून यायला पाहिजे? आम्हाला वाटते हसन मुश्रीफ साहेबच निवडून यायला पाहिजे. हसन मुश्रीफ? हो. का बरं? कारण त्यांची प्रगती भरपूर आहे. आम्हाला इथं जे रोडसाठी कनी रस्त्यावर बसून फळ विक्री करत होतो त्यावेळेला कितीतरी लोकांनी आम्हाला त्रास दिला. त्यांनी आम्हाला या सगळ्या ह्याच्यातून वाचवलेला आहे आणि त्यांनी आम्हाला इथं बसण्याची परवानगी दिली. त्याच्यामुळे आम्ही इथं पोट भरून खाऊ शकतोय. हसन मुश्रीफांच्यामुळे. होय. आणि ऐनापुरात काय मग वातावरण आहे? ऐनापुरात पण सर्रास 50% लोकांचं हसन मुश्रीफ साहेबांनाच. हसन मुश्रीफ. का बरं? गावातले लोक का हसन मुश्रीफांच्या बाजूने आहेत? कारण बराचसा विकास हसन मुश्रीफ साहेबांनीच केलेला आहे. काय केलाय विकास? रस्ते म्हणा, लाईट म्हणा, बरीच कामं ऐनापूर मधली पेन्शन योजनेचे म्हणा, सगळं हसन मुश्रीफ साहेबांनी केलेलं आहे. हो. सगळी तुम्ही हसन मुश्रीफच्या मागे आहे? हसन मुश्रीफ साहेबांच्याच मागे असणार की, कारण त्यांनी प्रगती केली म्हणून असणार. होय. प्रगती पण तितकीच महत्वाची आहे ना. अडीअडचणीच्या वेळेला मार्ग दाखवणे हेही तितकंच महत्वाचं आहे. बरोबर. फुटपाथवर बसताय, तुम्हाला व्यापाऱ्यांना मुश्रीफांनी न्याय दिलाय म्हणताय. हे सगळे व्यापारी मुश्रीफांच्या बाजूने आहेत? हो, सगळेच व्यापारी. तुम्ही पण फळ विक्रेते आहे ना? काय तुम्ही पण आहे मुश्रीफांच्या बाजूने? होय, आम्ही पण त्यांच्याच बाजूने, मुश्रीफांच्या साहेबांच्याच बाजूने. हो. का बरं मुश्रीफ साहेबच काय योग्य आहे? कारण आम्हाला जो अडचण काही असेल त्यावेळेला त्यांनी सहकार्य करतात. त्यांनी कार्य करतात. आता गणपतीच्या टायमाला सीजन होतं आमचं, फळ विक्रेत्यांचं सगळ्यांचंच गाड्या सगळ्यांनी आमचं सगळं काढून टाकलेलं. पण त्यावेळेला त्यांना फोन केला आणि त्यांना सांगितलं, त्यांनी वरनं आदेश दिला की त्यांच्या पोटावर पाय आणू नकोसा, त्यांचं सीझन आहे, त्यांनी करू देत, त्यांना काय त्रास देऊ नकोसा म्हणून सांगितलं. परत मग आम्ही इथं लावला इथं गाड्या. गोरगरिबांचा कैवारी म्हणते ते खरं आहे? हां, खरं आहे. कारण आम्ही हप्ता काढून छान म्हणजे पोटपाणी भरायसाठी कर्जबाजारी करून घेतलेलं आहे. मग त्यामुळं त्यांनी काय म्हणतात, त्यांची पोटं भरून खात्यात, त्यांनी हे करतात, त्यांना सहकार्य करा. मग गरिबांना सहकार्य करतात म्हटल्यावर आम्ही त्यांनाच हे करणार मग जास्त. कारण गरिबांच्या पाठीमागं जास्त आहेत ते मुश्रीफांच्याच. कारण पेन्शिलीचं त्यांनी सगळं, श्रावण बाळाचं पेन्शिलीचं सगळं त्यांनी केलेलं आहे. त्याच्यामुळं मुश्रीफ साहेबांच्याकडंच सगळे आहे. महिला जे काही गट आहेत सगळं मुश्रीफ साहेबांच्याकडे. गडिंग्लज शहरातलं, तालुक्यातलं, गडिंग्लज शहरातलं, तालुक्यातलं, जिल्ह्यातलं म्हणजे अशी खेडीपाडी आहेत त्यांनी सगळी मुश्रीफ साहेबांच्याकडनंच आहे. हां, सगळी मुश्रीफ नक्की येणार. आमचं मत मुश्रीफ साहेबांनीच असणार. हसन मुश्रीफ साहेबांना. चलिए, काय करायलाय?
गणित बाजारला आलो. बाजारला? तिकडे बाजार नाही भरत? तिकडे गावात भरतो की आता भरतोय. भरते बुधवारी भरतो की दुसऱ्या कामालाच नाही आलो इकडे. हिरलगे मोठा आहे काय गाव? हा मोठा होय ना. सरपंच कोण आहे तिकडे? सचिन कोण? सचिन यशवंत देसाई. बर, आता विधानसभा लागणार आहे माहिती आहे का नाही? आहे. काय वाटते कोण निवडून येईल? मुश्रीफ आणि समोरित गाडी अशी इकडे हेच येणार. कोण येणार? मुश्रीफ साहेबांनी देणार. कोण? मुश्रीफ साहेबांनी. का बरं? का बरं? अहो भरपूर कामं मग केल्यात, हे केल्यात सगळे त्यांच्या आता डोळ्यासमोर दिसतंय की. तुम्ही मुश्रीफांनी केले? बरं, काय कामं केल्या ती? रस्ते, पाणी पुरवठावर चिरक्यावर पाणी नेले, लोकांची सोय केली. कशाचं पाणी नेले? पाणी प्यायचं चिरक्यावर तिकडे शिंदे वसाहत तिकडे नेले का? तिकडे पाणी नेले. आणि गावातले त्या बोल बिळ सगळे ते ब्लॉक बसवले. शमशान चांगले केले. आणि त्या आजूबाजूच्या गाव कुठले येतात त्या गावात काय? कौलग्या हे त्यात मी केलेत की कामं त्यांनी चांगले केले. मुश्रीफ केलेत काम. मुश्रीफांनी. काय वाटते तिकडनं तुमच्या गावातनं काय कुणाला जास्त मतं पडतील वाटते? आता ह्या खेळीमेळी आहे ना ते मुश्रीफ साहेबांनी जेवण. निवडणुकीचं वातावरण चालू आहे, समजलं काय? मुश्रीफ साहेब निवडणुकीला उभारलेत, समरजित दादा गाडगे उभारणार आहेत. काय वाटते कोण निवडून येईल वाटते? मुश्रीफ साहेब येईल म्हणते आम्हाला. मुश्रीफ साहेब का बरं? चांगला आहे ते मुश्रीफ साहेब. मुश्रीफ साहेब चांगला आहे. का चांगला आहे म्हणजे माझे मुलगा पडलेलं होतं, बॉल फ्रॅक्चर झालं व आत्रिकीकडे ॲडमिट केलं तर ते सक्सेस व्हायला नाही माझे. आणि मुंबईला घेऊन गेलं मी. कागद ते कोल्हापूरमध्ये घेऊन गेलं माझे मिस्टर आणि मग सगळं कागदपत्र वगैरे दिलं साहेब. आणि मुंबईला घेऊन गेलं माझ्या मुलगाला आणि तिथं मुश्रीफ साहेब लिहून दिलं तिथं गुरुनानक हॉस्पिटलमध्ये जावा म्हणून. आणि गुरुनानक हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं मी. ॲडमिट केलं पेटलं 7.5 लाख रुपये बिल येतो म्हटलं त्यांनी. मी गरीब आहे म्हटलं आणि मुश्रीफ साहेब दिला आणि माझा मुलगा बरं झाला. तर व्यवस्थित चालतात बघा. चालतात. मी पण असं मुश्रीफ साहेबसाठी बरं झालं म्हणून मी मुश्रीफ साहेबांनाच टाकलं मत टाकलं की मी. त्यांनी बरं झालं ना. असं पाय अंतर झालं माझ्या मुलगाचं. आता व्यवस्थित चालतात. पायात अंतर पडलेलं की एवढं अंतर पडलेलं. आता नाचत्यात खेळत्यात सगळं दुकान लावतात. त्यांनीच दुकान लावतात. मुश्रीफ साहेबांनी मदत केली नसती तर मग तुम्ही ऑपरेशन कसं केलं? माझ्याकडे पैसे नाही होतं तेव्हा. 7.5 लाखाचे रुपये. 7.5 लाख. मग समजा मुश्रीफ साहेबांनी मदत केली नसती तर माझं असंच बसणार होतं ना. गरीब आहे आम्ही. म्हणजे तुमचा एवढं नाही आहे. एवढं करणार नव्हता. करणार काय असंच फिरणार किंवा पाप. मग पैसे एवढं पाहिजे किंवा आमच्याकडं. आमच्याकडे एवढं पैसे नाही. मुश्रीफ साहेब दिलेत आणि मत पण तिनंच गाठलं मी. आणि इथं आलं तर त्याने शाल पण दिला आम्ही. सत्कार केला. आम्ही 100 कोटचं पुढं आहे घर आमचं. आम्हाला कन्नड येतं, मराठी एवढं येत नाही. आता मग आत्ताच्या याला मुश्रीफ साहेब उभारणार आहेत, मत कुणाला देणार? साहेबांनाच घालणार नाही. माझा मुलगा बरा झाला ना. आयुष्यभर असं मी तिथं सांगितलं ते डॉक्टरांना काय म्हणून आत्तरगी 10 वर्षांना 15 वर्षांना ऑपरेशन करायचं आणि फाडायचं, ऑपरेशन करायचं, फाडायचं, घालणार ते राड वगैरे म्हटलेलं होतं. आम्ही गरीब आहे. मी हाय गट तवर मी करणार. बायको असलं तर करत नाही म्हटलं मी. आणि साहेब बघा पाय पडतं तुमचं, कायमचं बसून घ्या राड वगैरे म्हटलं. आणि लाखाची 1.5 लाखाची 50-60 हजार ते हे राड आहे तिचं. 7.5 लाखाची राड आहे. मुश्रीफ साहेबांच्यामुळे तुमचा मुलगा बरा झाला. मुश्रीफ साहेबांना मतदान आहे तुमचं? होय आहे की. देणार की मी. असोपर्यंत मी मुश्रीफ साहेबांनाच देणार. असोपर्यंत आम्ही जिवंत मरेपर्यंत मुश्रीफ साहेबांनाच घालणार आम्ही. काय म्हणतात त्यांच्यामुळे माझा मुलगा बरा झाला ना. बरोबर. असुरवाडी निवडणूक लागली समोर का? हा माहिती आहे. कोण उभारणार आहे चंदगड मध्ये? आता 2 सीट तर दिसतात बाबा. कोण? आता हे बाबा कुप्पेकरची पोरगी आणि तो हो कोण कुठला हे चंदगडचा हे राजेश पाटील. मानसिंग खोराडे पण उभारणार आहेत की कारखाना चालवले ते? त्यांचं काय आम्हाला ओळख नाही. आणि शिवाजी पाटील त्यांचं बी नाही. 2च माणसं. 2च. कोण निवडून त्या दोन्ही? हे बाबा कुप्पेकरची पोरगी येणार. कुप्पेकरांची का बरं? त्यांचे बाबांनी सगळं करून गेलाय. नदीपासून सगळं सगळं पाण्याचं तिच्या जीवावर जगलेलं आहेत लोक. ह्याने काय केल्यात? हे लोक आता येणारे राजेश पाटील काय केला? गावात बी आहे नाही तो यायला नाही. नंदा त्यांच्या बाबासाहेब कुपेकरांनी केले. सगळं केलंय त्यांनी लोकांनी. मग बाबासाहेब कुपेकरने केले म्हणून नंदा त्यांनी निवडून द्यायचं? होय. करणार काय काम? हे बघा का असतं माहिती आहे, माणूस उभारतोय पोरगे
म्हणजे 5 वर्ष काय करते हे तर बघायला पाहिजे. बघायला पाहिजे होय का नाही. पण नंदा ते काम करायला विश्वास आहे काय? आहे की आहे? ते पाहिजे तिथं जाऊन पाहिजे त्या माणसाला बोलून घेऊन जाते ती काय लपून राहत नाही ती बाई. काम करते. काम करणारी बाई. कामाची बाई आहे. कामाची बाई आहे. तुम्हाला न्याय देणार ती? देणार की. त्याचा बाबापासून देतात. त्यांनी घराकडे गेलं तर जवळ खुर्ची जवळ घ्यायचा पूर्वी तो बाबा. आणि हेने आमदार हे कुठलं आता गेले तर मोर्चा 5 वर्षाला येणार की राजेश पाटील. तुमच्या गावात कामं केल्यात म्हणे की तिने? काय कुठलं कोणाचं गावात कामं करायला नाहीत? वोट नाही ते यायलाच नाही कधी. नंदा ते निवडून येणार हाय येणार की. राजेश पाटीलच के. राजेश पाटीलच येणार. होय. का बरं? काम केल्यात किंवा त्याने गटार बांधल्यात, आम्हाला हे पाण्याचं सोय केल्यात, पाईपलाईन टाकतात. आणि हे किरकोळ काय सांगितलं तर केल्यात किंवा. होय कामं केल्यात. रस्ते केल्यात का तिथे? रस्ते वगैरे रस्ता केल्यात की आमच्याकडे एक 30 लाखाचं केल्यात. होय. तिकडे भडगावात काय वातावरण आहे? राजेश पाटील येणार? होय येणार असं वाटायला लागलंय. अजून कोण याय नाहीत त्यांनी. यायला नाहीत. राजेश पाटील येतात तुमच्याकडे सारखं? येत आता 2 झाल्याने किंवा ह्या महिन्यात 2दा आलेले. होय. आणि परवा आणि चंदगडला हे आलता की मुख्यमंत्री तो ह्यो अजितदादा पवार. तुम्ही गेलेला काय तिकडे? मी बी गेलतो की. गेलता होय. मग काय सांगितलं तिकडे? काय सगळं हे केल्यात, पैसे वगैरे दे हे केल्यात म्हणतात, त्यांनीच येणार म्हणून म्हणायला लागलं तर लोक. होय. मग लोकांच्यात राजेश पाटलांच्या विषयी आहे तर वारं ते आहे. होय. आणि ते महागावचे आप्पी पाटील कोण उभारणार आहेत की तुमच्या? त्यांचं आता अजून पब्लिकच नाही किंवा अजून त्यांना असं तिकीट नाही काय नाही. आता तरी हे बघणार की त्यांनी. मग त्यांचं नाही होणार. आता काय होईल ते आता अजून ते पब्लिकात ह्याने आहेत. आता त्यांचं कसं आम्हाला कळणार. कोण पब्लिकात आहे? हे राजेश पाटीलच. राजेश पाटील. होय. राजेश पाटलांचं वारं आहे तर. होय. नगरमधनं खोराटे उभारल्यात, राजेश पाटील उभारल्यात, शिवाजी पाटील उभारल्यात आणि कोणतरी नंदाताई उभारलेत करते. चंदगडमध्ये काय तेवढा विशेष नाही. नंदा काय नाही. मग तिकडं कुणाचं आहे? मग चंदगडात कुणाचा वारा आहे? वारं त्यांचं राजेश पाटील आणि खोराटे आणि शिवाजी पाटील तिघांचा वारा आहे. तिघांचा वारा आहे जास्त. आणि नंदाताईंचं? नंदाताईंचं कमी आहे. कमी आहे. काय वाटते कोण निवडून येईल चंदगड? आता निवडून कोण येईल तो काय सांगता येत नाही. तरी काय वाटते कुणी कामं केले ती चांगलं? कामं कोणी बी करूच नाही चांगली. कामं काय सगळे आपलेच पोटं भरतात. कामं कोणी बी चांगली करूच नाहीत. तरी काय वाटते चंदगडचे लोक कोणाच्या बाजून राहतील वाटते? काम कुणाच्या बाजून राहतील? आता इथं एक बोलतात तिथं एक बोलतात चंदगडातली. होय. म्हणजे निवडणूक होईपर्यंत मी तुझ्याच बाजूने आहे म्हणतात. होय. आणि काय करते शेवटला काय देतात दांडी. समर्थांनी मुश्रीफ साहेब. मुश्रीफ साहेब. मग दोघात कोणाचं पारडं चढ वाटते? मुश्रीफ साहेबाचं. मुश्रीफ साहेब. मुश्रीफ साहेबाचं का बरं? कामं केल्यात. कसली कामं केल्यात? कुठली गावातली यातली कामं केली? कामं केल्यात. काय मुश्रीफांनी कामं केल्यात काय सांगा बघू. रोड बीड हे ते सगळे कुठली अडचण कुठली गेली नाही बा गेले. त्यावेळेला मग मुश्रीफ साहेब येणार का? बसणार की सीट बसणार की सीट बसणार. आजूबाजूच्या खेड्यातनी काय वातावरण आहे? इकडे कडा गावाजवळ आहे. मी तिकडे त्या भागात मी जायला नाही. इकडे तुमच्या मित्रातनी वगैरे इकडे गडिंगलजच्या काय वातावरण वाटते? सीट मुश्रीफ साहेब येणार. मुश्रीफ साहेब होय ना. कागलात तिकडे काय वातावरण आहे माहिती आहे? कागला मुश्रीफ साहेबाची. मुश्रीफ साहेब तिकडे कागलात जाणं येणं असते तुमचं सारखं आहे ना. मग मुश्रीफ साहेब